100% अद्याप जमा वगैरे म्हणता येत नाही की पाऊस जो सोलापूर जिल्ह्यात पडला तो सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पडला आणि जास्त पडल्यामुळं थोडं पंचनाम्याला थोडा उशीर झाला, तो अहवाल प्राप्त व्हायला अजून ते काम युद्धपातळीवर चालू आहे. थोडंफार राहिले. 2 हेक्टर पूर्वी होतं NDRFच्या नियमाप्रमाणे, ते आता 3 हेक्टर झालेलं आहे. ते 1 हेक्टर प्रमाण वाढलेलं आहे. त्याची एक वेगळी सेपरेट यंत्रणा, नावं, ती यादी किंवा ह्यामुळं थोडा उशीर होतो आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री यांनी जे पॅकेज जाहीर केलेलं आहे 32,000 कोटीचं, त्या पॅकेजमधलं 1 रुपयासुद्धा नुकसान, जे नुकसान शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झाले, तो सोलापूर जिल्ह्यातला असू द्या किंवा महाराष्ट्रातला असू द्या, त्या शेतकऱ्याचं 1 रुपयासुद्धा शिल्लक ठेवलं जाणार नाही. अतिवृष्टीमुळं ज्या शेतकऱ्यांचं ज्या पिकाचं असू द्या, फळबागाचं असू द्या, घराचं असू द्या, गाईचं असू द्या, गोट्याचं असू द्या, जी वनशानी झाली त्या सर्वांना मदत ही राज्य सरकारच्या वतीने. थोडा उशीर होतोय पण दिवाळीपूर्वी तर जास्त, आज दिवाळीपूर्वीचा विचार केला तर आज साधारणतः दिवाळीपूर्वी आपण आपल्या राज्यामध्ये सगळ्यांना मदत जर झालेली आहे ते साधारणतः 8,700 आणि सोलापूर जिल्ह्याचा उल्लेख केला तर साधारणतः ऑगस्ट महिन्याची 60 कोटी आणि सप्टेंबर महिन्यात ऐका ना, पण ते मिळतील. आता शेवटी ऐका ना, ते तर केलंच पाहिजे. ऐका ना, तो तर शेवटी नियमाप्रमाणे काय गोष्टी केल्या ते पैसे मिळणार आहेत. ते पैसे आज 867 कोटी म्हणजे 927 कोटी रुपये इथं त्याचा GR निघालेला आहे. हे 927 कोटी त्यांनी त्या कागदपत्राच्या पूर्तता केल्यानंतर 927 म्हणजे 1,000 कोटी जवळ हे सरकारला मिळालेले आहेत. त्यामुळं माझी त्यांना एक विनंती करायची की, आणि 680 कोटी रब्बीच्या बाबतीमध्ये अजून रब्बी क्षेत्र वाढलं तर ते 10,000 कोटी, 10,000 एकर प्रति हेक्टर ही मदत ती होणार आहे. त्यामुळं राज्य सरकारच्या वतीने जे पॅकेज जाहीर केले त्यामध्ये 1 रुपयाची सुद्धा मदत ठेवली जाणार आहे, ती मदत मिळेल. आता निधीचा विषय नाही, आता निवडणुकीचा विषय. मी कार्यकर्त्यांना, तुम्ही माझं भाषण बारकाईने ऐकलं, निधी मिळू न मिळू त्याचा वाट न बघता जा, घराघरात जा, लोकांच्या जा, मागासवर्गीय समाज बांधवांच्या काय योजना असतील त्या योजनेमध्ये त्यांना कशी मदत होईल, त्या लोकांना कसं सहकार्य होईल, तो माणूस तुमच्याशी कसा जोडला जाईल, यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे करा, हे मी त्यांना सांगतोय. आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की यांत्रिकीकरणाची जी योजना आहे, लॉटरीची निवड म्हणजे फर्स्ट इयर, साधारणतः या जिल्ह्यामध्ये 1,96,335 लोकांना त्याचा फायदा झाला आहे. नुसते ट्रॅक्टर हे 77,773 लोकांना लागले आहेत. त्यामुळं ट्रॅक्टर असतील, तुमच्या अवजारं असतील, म्हणजे सगळेच, म्हणजे सगळ्याचा विषय जर गेला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून त्याचा फायदा शेतकऱ्याला झालेला आहे. शेवटी शेतकरी आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यामुळे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून कुठला निर्णय घ्यायचे किंवा शेतकऱ्याला कशी मदत करायची याची आम्हा सर्वांना जाण आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांना एवढंच सांगतो की धीर धरा, काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे आहोत. शेवटचा प्रश्न, आपण आता मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाबद्दल भरभरून बोलणार, पक्ष संघटनेमध्ये त्यांना महत्त्वाची पदं दिली जाणार आहेत का? 100% आजही आमच्याकडे आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे देऊ. शेवटी तुम्हाला मी आहे मुस्लिम समाजाचं मागास सगळे प्रमुख नेते आमचे तेच आहेत, आज खूप चांगलं काम करतायत. मग आता इथं जिल्ह्याचं इथं लतीबाईचं सोडून आम्ही राज्यामध्ये आहेत. आता नावं कशाला घेऊ, तुम्हाला सगळ्याला माहिती आहेत. राज्यामध्ये मुस्लिम समाज बांधवांना निश्चित, आणि मी स्वतः मुख्यमंत्री दादांचं फुले शाहू आंबेडकरांचा विचार धरून त्याच्या विचाराशी आम्ही असं करून चालणार आमचा पक्ष आहे. कुठंतरी अप्रत्यक्षरित्या उल्लेख आपल्या भाषणामध्ये येतोय, आपण मुस्लिम समाजाला जवळ करण्याचं आव्हान करताय आणि शनिवार वाड्याबद्दल ज्यांनी वक्तव्य केलं त्याचा देखील आपण या ठिकाणी मुस्लिम समाजा बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांची भूमिका ही रोखठोक राहिलेली आहे की ज्या वेळेस, आणि आम्ही सुद्धा दादांचं एकच वाक्य असतं की शेवटी हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, सगळेजण आपण भाई आहोत, आपल्या सगळ्यांचं रक्त शेवटी लाल आहे. ही विनाकारण भेदभाव करणं हे बरोबर नाही. आणि याच्या अगोदर सुद्धा राज्यामध्ये मुस्लिम समाजाविरोधात ज्यांनी काय भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात दादांनी चोख असं उत्तर दिलेलं आहे. शनिवार वाड्याचं प्रकरण जे झालं त्याच्याबद्दल तुम्ही पण पुणे जिल्ह्यातले आहात मंत्री, दादा पालकमंत्री आहेत, शनिवार वाड्याच्या प्रकरणाबद्दल आपलं काय म्हणतं? त्या बाबतीमध्ये दादा योग्य ते उत्तर देतील. बच्चू कडू यांनी सांगितलं की एखादा आमदार वेळ पडली तर कापा, असं डायरेक्ट स्टेटमेंट केलंय. काय वाटतंय? कारण नाही कसं होतं, आता बच्चू कडू साहेबांचं काय स्टेटमेंट आहे, ते काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष न देता, जो या राज्यातला माझा शेतकरी अडचणीत आहे, अतिवृष्टीमुळे अडचणीत आहे, त्यामुळे त्या शेतकऱ्याला कशी मदत होईल, त्या शेतकऱ्याला कसं उभा करता येईल
कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या कुठल्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना देऊन त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे कशी उभारी देता येईल हा आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचा तो प्रयत्न आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष न देता आपण शेतकऱ्याला मदत करणं शेवटी महायुतीच्या सरकारची जबाबदारी आणि राज्याचा कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे जबाबदारी पाळण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. सप्टेंबरमध्ये सीना नदीला आलेला जाईल अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. दिवाळीपूर्वी शेतकरी 927 कोटी रुपयाचं डीबीटी आहे का ना, डीबीटीच्या माध्यमातून जी आर त्यांना त्यांना मिळालेला आहे. तो जी आर त्यांची कागदपत्र पूर्ण केल्यानंतर त्यांना साधारणतः सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा त्यांना 1000 कोटी रुपयाची अतिवृष्टीतली रक्कम ही त्यांची जमा झालेली आहे. दिवाळीपूर्वी शेतकरी वाट बघत बसला प्रोसेस पूर्ण होता. जी आर निघाला शासनाचा. दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळेल म्हणून शेतकरी वाट बघत बसला होता. त्याला आता काय उत्तर आहे? शेवटी उत्तर एकच आहे. शेवटी कागदपत्र कुठलाही एखादा पंचनामा केल्याशिवाय, एखादा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय, आणि आता काय झालं की अहवाल आता केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे. तर केंद्र सरकारला अहवाल देताना त्यांना माहिती देताना अचूक द्यावी लागते. त्यामुळे ती माहिती उशीर जरी झाला तरी माहिती